जर तुम्हाला शिवबांची गाथा माहीत असेल, पण संभाजी राजांची खरी गाथा जाणून घ्यायची असेल, तर छावा हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. पण या चित्रपटात असे काही गुपित आहेत जे कुणीच बोलत नाही. चला तर मग जाणून घेऊ या चित्रपटाची खरी कथा. हा चित्रपट फक्त एक युद्धपट नाही, तर एक जबरदस्त ऐतिहासिक अनुभव आहे. संभाजी महाराजांचा संघर्ष, त्यांचं शौर्य, त्यांचं निर्णयक्षम नेतृत्व आणि मुघलांविरुद्धची लढाई, हे सगळं पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटाची भव्यता तुम्हाला मोठ्या पडद्यावरच अनुभवायला हवी. युद्धाच्या सीनपासून ते राजवाड्यातील दरबारापर्यंत प्रत्येक फ्रेम प्रेक्षकाला 17व्या शतकात घेऊन जाते. या चित्रपटाची स्टारकास्ट विक्की कौशल, संभाजी महाराज. त्यांच्या अभिनयाने संभाजी महाराजांचे धैर्य, संयम आणि तडफदार व्यक्तिमत्व साकारले आहे. रश्मिका मंदाना येसूबाई, एक समर्थ आणि धाडसी स्त्री म्हणून येसूबाईची भूमिका प्रभावीपणे उभी केली आहे. अक्षय खन्ना औरंगजेब, त्यांच्या अभिनयाने औरंगजेबची क्रूरता आणि राजकारण अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. संभाजी महाराज केवळ योद्धे नव्हते, तर ते एक कवीही होते. त्यांच्या ग्रंथरचनांचा उल्लेख फारसा दिसत नाही. गणोजी शिर्केंचा विश्वासघात ही घटना अधिक स्पष्ट करता आली असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांच्या गादीवर संभाजी महाराज विराजमान होतात. ते केवळ शूर योद्धे नसून एक धोरणी राजा होते. औरंगजेबाच्या दडपशाहीला त्यांनी प्रत्युत्तर दिलं, अनेक युद्ध जिंकली आणि मराठ्यांचा गड अजिंक्य ठेवला. पण अंतर्गत फितुरीमुळे त्यांना मुघलांनी कैद केले आणि नंतर क्रूरपणे ठार केले. चित्रपटात हा प्रवास जबरदस्त ॲक्शन आणि भावनिक प्रसंगांनी भरलेला आहे. चित्रपटात दाखवलेली युद्ध, किल्ले आणि मराठ्यांचे संघर्ष खऱ्या इतिहासावर आधारित आहेत. प्रत्येक पात्राने आपली भूमिका जबरदस्त साकारली आहे. संवाद असे आहेत जे कानात घुमत राहतात. विसरलेला इतिहास जिवंत करणारा सिनेमा आहे. तुमच्या मते संभाजी महाराजांची सर्वात मोठी ताकद कोणती होती? त्यांचे शौर्य, त्यांची बुद्धिमत्ता की त्यांचे नेतृत्व? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच माहितीसाठी श्रीमंत विचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला जय भीम या शब्दाचा अर्थ काय याची माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा. आणि जर का महाडचा सत्याग्रह कसा झाला होता याची माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा. धन्यवाद.